ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, रबाडाने नो वरती प्रसाद घेण्याचा प्रयत्न केला परंतु तो प्रसाद मिळाला नाही. इथे फक्त नोच्या रूपाने एक 10 धावफलकामध्ये ऍड होईल. ही मॅच खूप मजेशीर होणार आहे. दोन्ही विजयी संघांमधील ही मॅच आहे आणि 2 ते विजयी संघातील खेळाडू एकमेकांसमोर आहेत. कल्पक राऊत यावेळेला गोलंदाजी मार्कवरती 3 चेंडूचा खेळ झाला, 4 धावा धावफलकावरती आहेत आणि साहिल राणे यावेळेला स्ट्राईक एंडवरती. ओ मोठा फटका परदेशीच्या जवळून पार झालाय, सीमारेखा पार, येतोय एपीएल चौकार. धन्यवाद डीजे. आमचं दिलीप असला की गाणी खूप दणानतात. चौकार आला, साहिल राणेने त्याची झलक दाखवली. हा आपला क्रिकेट मधला साहिल आहे. अजून एक साहिल राणे आहे, तो बँक ऑफ बरोडासाठी कबड्डी खेळतो. मुंबई शहरमधून खूप चांगला खेळ त्याचा आहे. हा साहिल राणे आपला बॉक्समध्ये चांगला खेळतो. असो कोणताही साहिल असो, इथं बॅटिंग बघायला मजा येते कारण चौकार आलाय. सुलेमान खुश झालाय, टॅप केलं चेंडूला, एका धावेसाठी चेंडू निघून जातोय. धावपलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर 10 झाल्यात. पहिलं षटक इथे जवळ समाप्त झालंय. कल्पक राऊत यांचं. या ऐकूया दिलीपचं एक मधुर सॉन्ग आणि त्यानंतर वळत मैदानाच्या दिशेने. राहुल पुळेकर नवीन गोलंदाज, गोलंदाजी मार्कवरती. समोर रबाडा आहे. हे चांगलं बॅटल रंगेल. हलक्या हाताने खेळून फक्त दिशा दिली, एका धावेसाठी चेंडू निघून गेलाय. सिंगल. शांत संयमी खेळ करण्याची दोघांमध्ये कुवत, म्हणजे दोन्ही अष्टपैलू खेळाडू आहेत रबाडा आणि राहुल, आणि यांचं बॅटल बघायला सगळ्यांना आवडतं. साहिल राणे त्यामधूनच आपली कप्तानी पारी दाखवत असताना दिसतोय. सिंगल धाव धावफलकामध्ये पुन्हा एकदा ऍड होत असताना दिसेल. पुन्हा एकदा टॅप केलं चेंडूला, एका धावेसाठी चेंडू निघून जातोय. बघा 2 मॅच मध्ये एकदा 38 दिसला, एकदा 28 दिसल्यात. 10चा फासला राहणाऱ्या मॅचेस, आणि एक असा संघ आहे ज्याने 38 धावांचा पाठलाग केला, एक असा संघ ज्याने 28 धावांचा बचाव केला. दोघंही आपल्या विरुद्ध पोझिशन मध्ये आहेत, आणि असं असताना आता किती धावा दिसतील. ओ बॅट एज, एक दुसरीचा प्रयत्न नाही. चांगला प्रयत्न कल्पक राऊत यांचा, कंट्रोल मध्ये नव्हते त्यामुळे हा झेल सुटला. सिंगल धाव कंप्लीट झाली. आणि या 2 मॅचचं धावफलक बघता असं वाटतं इथे 30-32चं धावफलक दिसू शकेल. धावफलकावरती धावा 14, चेंडूचा खेळ 4. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पुन्हा एकदा सिंगल साठी जातोय. एक धाव येताना पाहायला मिळते. एका धावेने पुढे जाण्याचा प्रयत्न केला, ते कोणती रिस्क नाही घ्यायची असं काहीच ठरवलंय, आणि धावा बनवण्याचा प्रयत्न. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवलाय. फेकी, काय चेंडू अडलावून फेकी केल्यानंतर बाद होईल का फलंदाज? हो झालाय. रबाडाला माघारी परतावा लागतंय. मोठा हादरा जेसीसी बी ला. थँक्यू डीजे. षटक संपलं दुसरं. 15 धावा धावपल करतात. नवीन गोलंदाज संदीप किनी गोलंदाजी मार्कवरती. नव्यानं आलेला फलंदाज संकेत आलाय, परंतु साहिल वरती सर्वांच्या नजरा आहेत. संदीप किनी समोर त्याची बॅटिंग कशी होते हे पाहणं रोचक ठरणार आहे. खूप चांगला थ्रो राहुल परदेशीचा, खूप चांगलं गॅदर केलं कल्पकने, आणि
बाद व्हावं लागलं, रबाड आला, प्रत्येक धाव विचारपूर्वक करावी लागेल. प्रत्येक धावेसाठी तो संघर्ष दाखवावा लागणार आहे. प्रत्येक धावेवरती तो कंट्रोल दाखवावा लागणार आहे आणि त्या कंट्रोल नंतर पुन्हा एकदा सिंगल. एक एक धाव काढण्याचा प्रयत्न. साहिलला माहित आहे त्याची विकेट किती इम्पॉर्टंट आहे किंवा संकेतला सुद्धा माहित आहे की त्याचा रोल काय आहे, परंतु संदीप किनीचा जो अनुभव आहे तो अनुभव मात्र इथं खूप चांगला कामाला येतोय असं म्हणावं लागेल. कोणत्या प्रकारे हात खोलू देत नाहीयेत, हात खोलू देत नाहीयेत म्हणजे सिंगलवरती समाधान मानावं लागतंय. 3 ते 4 चौकारांची जोपर्यंत मॅच बनत नाही तोपर्यंत ती मॅच जिंकेल अशी शाश्वती त्या बॅटिंग करणाऱ्या संघाला मिळत नाही. सिंगल. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. खूप मोठा गॅप ओपन होता राहुल आणि शिवम मध्ये आणि त्याला हेरत असताना चेंडूला दिशा देऊन पाठवलाय सीमारेखा पार. APL चौकार. थँक्यू डीजे. संदीप किनी या समोर आता साहिल असेल ज्याच्या बॅटमधून एक चौकार पाहायला मिळाला. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून दिशा दिली, सिंगल आला आणि तिसरं षटक संपलं. 24 धावा धावपल करती JCC B. थँक्यू डीजे. शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन येतात विघ्नेश साखलतोडे, मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. चला शेवटचं षटक चालू करायचे मॅच. विघ्नेश साखलतोडे समोर साहिल असतील. इथून अजूनही 2 चौकारांची अपेक्षा असणार आहे जेणेकरून मॅच बनेल. साहिलने फक्त दिशा दिली आणि मॅचला बढावा देण्याचा प्रयत्न केला गेलाय. एक धाव येते. हलक्या हाताने पुन्हा एकदा दिशा देत असताना संकेत एका धाव्यासाठी चेंडूला पाठवतोय. सिंगल. एका एकाने धावफलकाला हळूहळू पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातोय कारण दोघांच्या मधून मकरंद या वेळेला चेंडूवरती खूप चांगली फिल्डिंग. सिंगल येताना पाहायला मिळते. एक धाव हळूहळू पुढे नेत असताना या मॅचला अजूनही 3 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. JCB काय विचार करते हे समजण्या पलीकडे, कारण 2 चेंडू शिल्लक आहेत. इथून जर का चौकारासाठी आक्रमण झालं नाही 30-32 हे धावफलक थोडं डेड बॉल पंचांनी घोषित केला. 2 चेंडू निर्णायक आहेत. एखादा चौकार इथे या धावफलकाला चांगल्या स्थितीमध्ये आणून ठेवेल, परंतु विघ्नेश साखलतोडे तितक्या सहजतेने मारू दिला असं वाटत नाहीये. मारू दिलाय. काय जबरदस्त फटकाय. ऑन मेरिट, इनसाइड आउट, कव्हर ड्राइव्ह, चेंडू सीमारेखा पार, चौकार. थँक्यू डीजे. 4 क्षेत्ररक्षक ऑफ साइडला आहेत आणि त्याच्यामधला गॅप बरोबर मोजत असताना मारलाय तो चौकार. 32. पुन्हा एकदा यावेळेला राहुल चेंडूवरती आले, चेंडू अडवला, फेकला, तोपर्यंत एक. पहिल्या इनिंगचा खेळ संपतोय. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावपल करते धावा 33-34 चं लक्ष ठेवलंय
ते ओम साईच्या 0536 या संघासमोर जेसीबी संघाच्या वतीनं. चला दोन्ही कर्णधार टॉस साठी या, आगाशी आणि एसराज वॉरियर्स. डी ग्रुप मधून क्वालिफाय झालेत आणि कालच्या दिवसामध्ये क्वालिफाय झालेले संघ आहेत, त्यांना विनंती आहे 5:30 वाजता आपण रिपोर्ट करा. ड्रॉ टाकला जाणार आहे. हो, हातामधला चेंडू आणि तो चेंडू फेकता आलेला नाहीये, कोणतीही धाव नाही. चांगली मॅच रंगेल. या दोघांची क्षमता जर आपण पाहिली तर ही क्षमता चेंडू फेकला जरूर, तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट होतीये. समोर काय शॉट आहे हा, पॅटर्न स्ट्रोकर राहुल पुळेकरचा अलॉंग दी कार्पेट. ऑफ ड्राईव्हचा फटका आणि चौकार, 4 धाबा. काय जबरदस्त बॅटिंग होतीये. पुष्कर खुशराव सिंगल आली आणि आता सिंगलने धावफलक पुढे जात असताना जाऊन पोहोचलं किती वरती, 8 वरती. शेवटचा आणि अंतिम चेंडू साहिलचा बाकी आहे. विघ्नेश समोर आहे आणि विघ्नेशने फक्त हळूच चेंडूला खेळून काढलंय. सिंगल दा धावून कंप्लीट. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफलकावरती. जसाच तशी सुरुवात ओम साईच्या 0536 या संघाची सुद्धा. हितेश रबाडा समोर विघ्नेश, समोरच्या दिशेने राहुल पाटीलच्या हातामध्ये चेंडू गेलाय, अडवलाय जरूर, कोणते धाव नाही. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. शानदार फिल्डिंगचा नजारा. एपीएल आपण पाहतात, एपीएलचा थरार आहे.
या तर लीग मॅच आहेत. जशा या पुढे जातील नॉकआउटमध्ये येतील त्यावेळेला अजून याचा थरार वेगळा रंगताना दिसेल आणि याची मजा काय न्यारीच आपल्याला बघायला मिळेल. सिंगल आली आहे, एक डॉट नंतर सिंगल. हे यंगस्टर सर्व आपली प्रतिभा इथं पेश करत असताना राहुलने पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळलंय. सिंगल धाव येताना दिसते. साहिल राणे, हितेश सहानी, आसिफ, संकेत, प्रणय, त्यानंतर टेटली असे खेळाडू आहेत जे ओहो या वेळेला किती झाले? 11 झालेत आणि विकेट आली आहे. विघ्नेश साकलतोडे बाद. सँडी मैदानाच्या दिशेने आलाय. संदीप किणी, JCCB वर्सेस ओम साईच्या 0536 चा सामना चालू आहे आणि APLच्या या सामन्यावरती भरपूर जणांच्या नजरा आहेत. चेंडू मागे, वाईड +1, वाईड +1. चला रिव्ह्यू रेफर करण्यात आलाय. रिव्ह्यू रेफर करण्यात आलाय. चिका आपण जरा चेक करा, वाईट साठी रिव्ह्यू आहे. वाईट +1 अशा 2 धावा असतील. मागील चेंडू सुद्धा इथे सुटला. धापलकरची धावा किती आहेत? 13. चला रिव्ह्यू लॉस आहे म्हणजे परत घेऊ शकणार नाहीये JCCB. पुन्हा हो पायाला लागून चेंडू गेला. क्या बात आहे. बारकाईने नजर ठेवली होती पायाला लागलाय की नाही याचे आणि ती नजर सांगून गेली आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू आता शिल्लक या षटकामधील. हितेश रबाडाचा राहुल पोळेकर समोर. हो या वेळेला फक्त दिशा द्यायची होती, फ्लाइट चेंडूची ओळखू शकले नाहीत आणि फलंदाज बाद होत असताना राहुल पोळेकर यांना मैदान सोडावं लागते. फलंदाज बाद, गॉन. दोन षटक झाले, 13 धावा. नवीन फलंदाज मोनू मैदानाच्या आतमध्ये आलाय. सिद्धार्थ राय, राहुल पाटील गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू, ये हे क्या हुआ है. प्रयत्न चांगला, अनबॅलन्स होऊन सुद्धा चेंडूला पकडलंय. याविना अजून कोणत्या प्रकारचे एफर्ट दाखवावेत. राहुलचा पहिला चेंडूवरती डॉट. संदीप किणी हल्ला करण्याचा प्रयत्न करतायत. ही मॅच पूर्णपणे जखडून ठेवली आहे, आखडून ठेवली आहे आणि सोडायला तयार नाही JCCBचे गोलंदाज. परंतु ओम साईच्या 0536 बॅटिंग लाईनअप खूप मोठी आहे. ही बॅटिंग ऑर्डर जी आहे त्यांची ती खूप ताकदवर आहे आणि त्यामुळे या मॅच मध्ये त्यांना कमबॅक करण्यासाठी तितकी जास्त मेहनत लागणार नाहीये. मेहनत तर करावी लागणार आहे पण तितकी मोठी नाही, कारण यांच्याकडे वेल कॅलिबर असणारे खेळाडू आहेत. सिंगल येताना पाहायला मिळतीये. संदीप पुन्हा एकदा स्ट्राइक एंड वरती. सँडी ओ मागे गेला चेंडू, मला त्या बॅटची एज घेऊन गेलाय. सिंगल धाव मिळेल. एका धाव्याने धावफलक पुढे जातोय. पुन्हा एकदा धावफलकावरती धाबा किती आहेत? 16. चेंडूचा खेळ शिल्लक किती? 2, म्हणजेच बॉल टू रनने पुढे चालू आहेत. ओहो क्लीन बोल्ड.
यही सरप्राईज डिलिव्हरी होती मोनूसाठी. अजून एक हादरा. राहुल पाटील समोर शिवम राय. बॅकपुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडूला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. साहिल राणेच्या जवळून सीमारेखा पार. चौकार. थँक्यू डीजे. धावपलकरची धावा 20. 3 षटक संपलीत. आता 6 चेंडू 14 धावांची गरज. आशिष आलाय नवीन गोलंदाजी मार्क वरती. 6 मध्ये चौथा म्हणजे मला वाटतंय किमान 2 ते 3 बाउंड्र्या पार कराव्या लागतील. हो अडवण्याचा प्रयत्न. रबाडाने चेंडूला अडवलं. तू टाक मी अडवतो अशी काहीशी कहाणी आहे इथे. आणि एक धावून कंप्लीट केली जाते. सिंगलने धावफलक पुढे जाईल. 2 संघ अजूनही वेटिंग वरती आहेत. त्या अगोदर या सामन्यामध्ये कोणता संघ विजय होईल. यावेळेला आतून बाहेर निघणारा चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता होते संदीप किनी त्या ठिकाणी बघायच्या भूमिकेमध्ये. आणि ही मॅच आता चौकाराविना समाप्त होणार नाहीये. चौकार मारावे लागतील. चौकार नाही मारले तर मात्र ही मॅच गमवावी लागेल. आणि लाईट होती चेंडूमध्ये. चेंडूला बॉर्डरलाईनच्या बाहेर जाताना आपण बघतोय फलंदाज बाद शिवम रायला माघारी परतावा लागतंय. आणि JCCB स्ट्रॉंग कमबॅक करत असताना